ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ ताई। हा, काय नाव आहे आपलं? म्हणजे तुमचं स्वतःचं नाव सांगा पहिला, मग गावाचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मी. हा बर. आणि कुठं राहता? आता सध्या म्हणजे आम्ही नाही करते, पण इथे बीड मध्ये राहतो. बर बर. काय काम करता का ताई तुम्ही? हो, इथे आयडीएल मध्ये काम आहे ना ताई. हा हा हा. काय अनुभव आला होता ताई तुमचा? ते मी स्वामी म्हणजे स्वामी चित्र पारायण केलं ना. हा हा हा. चित्र पारायण केलं होतं. बर बर. कधी केला होता ताई? ते म्हणजे आता मागच्या पौर्णिमेला केलं होतं ताई. हा हा हा. बर. 1 वर्ष झालं ना त्या पौर्णिमेला, आता ते दत्त जयंतीला. हा हा हा. नंतर मग ते पारायण केलं 3-3 दिवसात केलं ताई मी. हा हा हा. आणि मग नंतर मग माझं म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम होता ना. बर बर. हा. तर मग मी सारखी म्हणायची बा मग घरी राहायला लागते पारायण करायला. मग असं करता करता मग भया म्हणला आमचा, आई तू एकच कर म्हणला, देवाचंच कर म्हणला, नाही तर मग कामच बघ म्हणला. बर. मग ते पैशाचं मग ते हे झालेलं आहे. तर मग माझे पैसे मी ठेवले होते, डब्यात ठेवले होते. बर बर. हा, तर ते दुप्पटनं झालेले होते. अरे बापरे. हा 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 हा. म्हणजे किती पैसे ठेवले होते ताई तुम्ही डब्यात? मी 1600 रुपये ठेवले होते. हा हा. मग 3200 झाले का त्याचे? हा, त्याचे दुप्पटनं झालेले होते 3200. हा हा. असला अनुभव पहिल्यांदाच ऐकते ताई आम्ही. एकदम मोठा चमत्कारच दाखवलाय स्वामींनी. तुम्ही ते गुरुचरित्र पारायण पहिल्यांदाच केलं होतं का? केलं होतं ताई. म्हणजे पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करताना खूप अडथळे येतात म्हणतात. तुम्हाला काही त्रास झाला होता का? काहीच नाही ताई, मला काही त्रास नव्हता झाला. काहीच नाही, वाचायचा त्रास नव्हता, बसायचा त्रास नव्हता, काही त्रास नव्हता झाला ताई. हा हा हा. सुरुवातीला त्याच वेळेस गेली होती ताई मी. तेव्हा म्हणजे तेव्हापासूनच सेवा चालू केली. गुरुचरित्र केलं आणि त्याच्यानंतर मग सेवा चालू केली. बर बर. हा ताई, 6 महिन्याच्या आधी मी गुरुचरित्र पारायण केलं होतं. बर बर. हा हा. तेव्हा माझ्या डब्यात मी पैसे ठेवले होते ताई. बर. किती रुपये ठेवले होते ताई? 1600 रुपये ठेवले होते ताई. हा हा हा. तर त्याचे दुप्पटनं झालेले होते. अरे बापरे, एकदम दुप्पट. हो. मग मी माझ्या मालकाला विचारलं, मुलाला विचारलं, तर ते म्हणले नाही, म्हणले आम्ही ठेवले नाही म्हणले. हा हा हा. म्हणजे पहिल्यांदाच असलं चमत्कार ऐकतेय मी. मग पहिल्यांदा माझ्यासोबत मी पहिल्यांदाच घडलेला आहे ताई तो. सुरुवातीलाच. म्हणजे तुम्ही काय काम करता का? म्हणजे ते पगार होतं का तुमचं? नाही होत आहे, काहीच नाही, शेतात काम करायची मी. बर बर बर. ठीक आहे. हा. करायची. कधी 6 महिन्यापूर्वी आलेला अनुभव आहे का हा? 6 महिन्यापूर्वी. बर बर. हा. तुम्ही अजून काय स्वामी सेवा करता का? हो ताई, नित्य सेवा करते ना. हा हा. नाही ते नाही वाचणं होत ताई. असे आपले 11 वेळेस माझं करते. हा 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 हा. मी चालता बोलता आपली देवाचं नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ. हा. स्वामी समर्थ तेच चालू असते माझं. बर बर बर. हा. ते आता कामावर जावं लागते, त्याच्यामुळे पारायण करणं होत नाही ताई. लई इच्छा आहे पारायण करायची, पण होत नाही हो ताई माझ्याकडून. हा हा हा. ते देवाच्या मनात आले की आपोआप करून घेईल तुमच्याकडनं. हो ताई, देवाच्या मनात. आता मग माझं ताई कसं काम माझ्याकडून काम नाही होत, पण घेतात स्वामीच करून घेतात माझ्याकडून. हा हा हा. असतात माझ्या. स्वामी करून घेतात सगळे काम. स्वामी तुमच्या सोबतच आहेत, काय काळजी करू नका. हा. सोबतच असतात माझ्या बी. हा हा हा. म्हणजे ड्युटीवर बी गेली ना ताई, तर चालता बोलता माझं जप चालूच असते. चालू असते, दिवसभर बी चालू असते, घरात स्वयंपाक करताना पण चालू असते. हा हा हा. म्हणजे एकदम स्वामीमय झाल्यासारखं. हो. अजून किती मुलं आहेत ताई तुम्हाला? आम्हाला एकच मुलगा आहे ताई. हा हा. बर. त्यांनी पण काम करतात का? स्वामी सेवा ते करतात का? नाही, ते सेवा नाही करताय, ते उपवास करते गुरुवार स्वामीचे.
बर बर. हां हां. ठीक आहे. करणं होत नाही नव्हता कामाच्या ना, तो पण कामावर जातो ना. बर बर बर. हां हां हां. चालतंय. छान अनुभव आहे ताई तुमचा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.